ब्रेकिंग न्यूज पाहूया। बीएसएफ कडून 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। बीएसएफनं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला। आताची मोठी बातमी समोर येते आहे। जैशच्या 7 दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलंय। आताची सर्वात मोठी बातमी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। ही दृश्यताची आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। पाकचे मिसाईल ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न आता हाणून पाडण्यात आले आहेत। भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 2 ड्रोन हाणून पाडलेत। बीएसएफ कडून यावेळी 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे। भारतावर ड्रोन हल्ला करणाऱ्या पाकला अद्दल घडवण्यात आली आहे। लाहोर, कराची, रावळपिंडी आणि इस्लामाबादवरती हल्ले झाले आहेत। बीएसएफ कडून 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे। आणखी एक आता मोठी अपडेट येते आहे। ड्रोन हल्ल्यानंतर भारतानं पाकला अद्दल घडवलेली आहे। भारतानं पाकच्या मोठ्या शहरांना टार्गेट केले। अतिशय महत्त्वाची शहरं आहेत लाहोर, रावळपिंडी, इस्लामाबाद, कराचीवर जोरदार हल्ले करण्यात आले। कराचीचं बंदर सुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलंय। पाकड्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्नही सैन्यानं उधळून लावलाय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत जोडलेत। आवेश, आपण पाहतोय भारतात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या पाकची मात्र आता या ठिकाणी नेस्तनाभूत झालेला आहे। पाकचं मोठं नुकसान होतोय आणि हल्ल्याचे प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडलेत। काय अपडेट? नक्कीच करून जर संध्याकाळी 8 वाजता पाकिस्ताननं जम्मू या भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारतानं त्या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं। अवघ्या अर्ध्या तासात भारतानं पाकिस्तान तब्बल 100 असे हल्ले केलेले आहेत। त्यात बरीच नुकसानही झालेलं आहे। पाकिस्तानच्या लाहोर, इस्लामाबाद, सियालकोट, फैसलाबाद, सरगोता, बहालपूर, कराची, नारोवाल, रावळपिंडी, कोटली, पेशावर या मोठ्या शहरावर गोळीबार केला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जिथे राहतो त्याच्या जवळच्या याच्यावर पण भारताकडून हल्ला झालेला आहे। भारताचे तिन्ही दल सक्रिय होते। INS विक्रांतवरून 25 एअरक्राफ्टनं पाकिस्तानवर हल्ला केला। जागोजागी हल्ला झाला। पाकिस्ताननं 12 शहरात आणीबाणी सुद्धा घोषित केली। हा खूपच मोठा आणि खूपच जलद हल्ला होता। पाकिस्तान सावरण्याचा सुद्धा वेळ दिला। पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या दुपटीच्या वेगानं भारतानं त्या प्रत्युत्तर दिला आणि पाकिस्तान सध्या आता संकटात सापडलेला आहे। कारण एकीकडून भारत हल्ला करत आहे तर दुसरीकडून बलुचिस्तानचा BLA हल्ला करत आहे। त्यामुळे पाकिस्तान पूर्ण कोंडीत सापडलेलं आहे। कारण अगदी